या माननीय दीपकजी आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जो मागे महाराष्ट्राच्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांनी सरकार स्थापन केलं होतं माननीय शरद पवारजींच्या साथीने जाऊन त्यावेळेला महाराष्ट्राची स्थिती काय होती, आमच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाने सत्तांतर केलं आणि त्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आज महाराष्ट्र सरकार कार्यरत आहे आणि महाराष्ट्र जो पिछाडीवरती होता आणि माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राने भरारी घेतली। पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांनाही सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना विनंती करेन की त्यांनी आपला मनोगत इथे ठेवायचे। माजी विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकरांनी मंचावर यायचे। एक मनापासून इच्छा आहे की मुंबई हे एक महाराष्ट्राचं हृदय आहे आणि मुंबई विकसित व्हावी ही प्रत्येक मुंबईकरांची इच्छा असते। म्हणून ज्या प्रकारे मुंबईचा आता विकास होतोय, आपण बघितलेला आहे की रेंगाळलेला कोस्टल रोड आपण पूर्ण केला, मे एंड पर्यंत त्याची दुसरी लेन सुद्धा सिद्धिविनायकाची झाली पाहिजे। आणि म्हणून आपण नुसतं म्हणतो की महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं तीर्थक्षेत्र हे सिद्धिविनायक आहे, शिर्डीच्या खालोखाल 2 नंबरला सिद्धिविनायकचा नंबर लाग। शेवटी आपल्या मुलांना एक चांगला रोजगार निर्माण झाला पाहिजे। आज जगभरामध्ये मोदी साहेबांचं नाव आहे। इंडियन कंट्री, पूर्वी आम्ही परदेशामध्ये जायचो त्याला किती वेळा आपल्याला थांबवून ठेवलं जायचं, आज बघा। आज माननीय दीपकजींना पुढच्या कार्यक्रमाला बैठकीला जायचं आहे। मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये आज सगळ्या ठिकाणी 6च्या 6 उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक मान्यवर आज मुंबईच्या चौकांमध्ये जाहीर सभेमध्ये आज सगळी शक्ती, ज्या महाराष्ट्र राज्यातले सगळे मंत्री असोत किंवा केंद्रातील मंत्री असोत, जिथे जिथे निवडणुकीच्या जे टप्पे होते ते संपलेले आहेत, तिकडचे सगळे नेते आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत। आणि केसरकर साहेब, मी पाहतोय गेले 60-65 दिवस ज्या दिवसापासून निवडणूक डिक्लेअर झालेल्या आहेत आणि सगळ्यात अगोदर केसरकर साहेब आमचे उमेदवार राहुल शेवाळेजी यांचं पहिल्यांदा नाव घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आम्ही गेले 65 दिवस ह्या सगळ्या उन्हामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या प्रचारार्थ आहेत। आज ह्या दक्षिण मध्य जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी सभा आहेत सर, आणि 8 ठिकाणी अनेक राज्यातील आणि केंद्रातील मान्यवर उपस्थित आहेत। आज आपल्यामध्ये हितगुज करण्यासाठी, आपल्यामध्ये बोलण्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी येतील, आता काही क्षणातच ते येतील। मी केसरकर साहेबांना विनंती करतो, कारण का त्यांना दुसऱ्या सभेला 10च्या अगोदर पोहोचायचं आहे। त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे या 2 वर्षामध्ये आपण डेव्हलपमेंट केलेलं आहे त्या संदर्भात केसरकर जी आपलं वक्तव्य ठेवतील चाललेलं आहे। आणि सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जो मागे महाराष्ट्राच्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांनी सरकार स्थापन केलं होतं माननीय शरद पवारजींच्या साथीने जाऊन त्यावेळेला महाराष्ट्राची स्थिती काय होती आणि त्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला उपदेश फेसबुकच्या माध्यमातून कोमट पाणी द्या आणि त्या कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम, भ्रष्टाचार करण्याचं काम, लोक एका बाजूला मरत होती आणि एका बाजूला हे लोक आपले घर भरण्याचं काम करत होती। आणि त्यानंतर जशाच तसं उत्तर देऊन आमच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाने सत्तांतर केलं आणि त्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आज महाराष्ट्र सरकार कार्यरत आहे आणि महाराष्ट्र जो पिछाडीवरती होता आणि माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राने भरारी घेतली। मग ते उद्योग क्षेत्रात असो, आणखीन अनेक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आता पूर्ण नंबर 1चं राज्य आपल्या सरकारमध्ये झालेलं आहे, महायुतीच्या सरकारमध्ये झालेलं आहे। ही अभिमानाची गोष्ट आहे। आणि केंद्रामध्ये
गेल्या 10 वर्षामध्ये सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक देश वेगळ्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतोय। आज देश वैश्विक नेतृत्व काही वर्षानंतर करेल अशी स्थिती आहे। या 10 वर्षामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ज्यांनी आपला एक वेगळा स्थान निर्माण केलेला आहे, अढळ स्थान निर्माण केलेलं आहे आणि भारतवर्षातील जनता माननीय नितीन गडकरींच्या बाबतीत जे काय बोलतात आणि नितीन गडकरीजीने जे आपल्या मंत्रालयाच्या द्वारे एक दिशाला वेगवान स्थितीमध्ये नेऊन सोडलेलं आहे। इन्फ्रास्ट्रक्चर जर ठीक असेल तर देश नक्कीच विकसित दिशेने जातो आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा जो नारा आहे 2047 सालापर्यंत आपल्याला हा देश विकसित देश करायचा आहे आणि माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। माननीय दीपक केसरकरजी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। भारत माता की जय, भारत माता की जय, जय जय श्रीराम, सन्माननीय जिल्हाध्यक्ष विनंती करेन। मुंबई सचिव दीपक केसरकरांचं आपल्या सन्माननीय जिल्हाध्यक्ष दीपक केसरकरजींना स्वागत करतील। शिवसेनेचे पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांनाही सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना विनंती करेन की त्यांनी आपला मनोगत इथे ठेवायचे। माजी विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकरांनी मंचावर यायचे। जिल्हाध्यक्ष राजेशजी शिरोडकर, जिल्हा सरचिटणीस विलास आंबेकर, मुंबई सचिव जितेंद्र राऊत, माहीम अध्यक्षा अक्षताताई तेंडुलकर, इतर सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, खरं तर आपण मुख्यतः आणि खरं मला सुद्धा गडकरी साहेबांचे विचार ऐकायचे होते आणि विशेषतः मुंबईच्या विकासाबद्दल त्यांचे काय विचार आहेत ते ऐकणं सुद्धा फार उत्सुकतेचं आहे आणि माझ्या दृष्टीने ते एक मार्गदर्शन सुद्धा आहे पालकमंत्री म्हणून। परंतु मी आता कुलाब्याला होतो, तिथली मीटिंग आटपून मी इथं आलो आणि पुन्हा मीटिंग ही त्या ठिकाणी मलबार हिलला आहे आणि 9:45 मीटिंग संपवायला लागेल। त्याच्यामुळे मी गडकरी साहेबांची या ठिकाणी परवानगी घेतो की 5 मिनिटं फक्त बोलून मी जातो। लोक सगळी तुम्हालाच ऐकायला आली आहेत, मला फार कमी असं कारण आता मी मीटिंग घेऊन आलो, छोट्या छोट्या मीटिंग घेऊन आलो, परंतु एक मनापासून इच्छा आहे की मुंबई हे एक महाराष्ट्राचं हृदय आहे आणि मुंबई विकसित व्हावी ही प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते आणि म्हणून ज्या प्रकारे मुंबईचा आता विकास होतोय, आपण बघितलेलं आहे की रेंगाळलेला कोस्टल रोड आपण पूर्ण केला, मे एंडपर्यंत त्याची दुसरी लेन सुद्धा चालू होईल। ट्रान्स हार्बर लिंक हा सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि लवकरच मुंबईची मेट्रो सुरू झाल्यानंतर एक वेगळा रिलीफ हा तुम्हा आम्हा सर्वांना मिळणार आहे। परंतु याच्याच बरोबर समृद्धी महामार्ग सुरू झालेला आहे आणि समृद्धी महामार्ग अजून मुंबईला टच झालेला नाही आहे, परंतु महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने समृद्धी आणणारा तो महामार्ग आहे आणि सांगायचं म्हणजे गडकरी साहेबांनी जी त्याच्यामध्ये ड्राय पोर्ट दिलेली आहे ते उद्याच्या महाराष्ट्राची विकासाची नांदी आहे असं मी स्वतः समजतो। एक विजन असलेला नेता की एक्सपोर्ट करायचं असलं तर समुद्र असलाच पाहिजे असं नाही म्हणणारा की समुद्र मुंबईत असेल तर मी तुमच्यापर्यंत समुद्र आणेन म्हणजे समृद्धी आणेन, ही त्यांनी समृद्धीची भाषा ही महाराष्ट्राला शिकवली। मुंबईचं ट्रॅफिक हे रिलॅक्स होण्यामध्ये म्हणजे बाळासाहेब स्वतः त्यांना पुलकरीच म्हणायचे गडकरीच्या वेळी, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे
परंतु एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची, महाराष्ट्रामध्ये जो बदल झाला तो महाराष्ट्राच्या हिताचा होता. महाराष्ट्र आणि केंद्र शासन कधीही वेगवेगळं चालू शकत नाही. कारण ज्यावेळेला तुम्ही केंद्र शासनाच्या विरोध वेगळ्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला महाराष्ट्राची प्रगती ही वेगवेगळ्या केंद्राच्या परवानगींवर अवलंबून असते. अगदी उत्कृष्ट उदाहरण द्यायचं झालं तर कोस्टल रोडची संकल्पना ही 30 वर्षापूर्वी मुंबईकरांना दाखवण्यात आली आणि त्याचे आराखडे सुद्धा तयार झाले. परंतु एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळायला 25 वर्ष जायला लागली आणि त्याच्यासाठी फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायला लागलं आणि गडकरी साहेबांना केंद्रामध्ये मंत्री व्हायला लागलं. त्यावेळेला ही दारं खुली झाली आणि ज्या वेळेला आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब भारताचे पंतप्रधान झाले त्याला भारतामध्ये चमत्कार घडवण्याची क्षमता असलेले जे मंत्री केंद्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य नाव एकच आहे आणि ते आहे नितीनजी गडकरी. आणि त्याच्यामुळे अगदी थेट आपल्या बॉर्डरपर्यंत रस्ते, टनल्स, पूल सगळे गेले. हे त्यांच्या व्हिजनची कमाल आहे. आणि हे करत असताना पूर्वीच्या काळामध्ये आम्ही म्हणायचो की एखादा ब्रिज करायला सुरुवात केली की त्याला 10 वर्ष लागतात. 10 वर्षाचं 10 महिने मध्ये करण्याची कोणाची किमया असेल तर ती गडकरी साहेबांची. आणि म्हणून 2-4 गोष्टी मी गडकरी साहेबांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो. साहेब, आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर मुंबईमध्ये कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. एक तर मुंबईमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर मुंबईचं नाव हे मुंबादेवीवरून पडलेलं आहे आणि म्हणून त्या मुंबादेवी, जसा काशीचा कॉरिडॉर आपण अतिशय उत्कृष्ट केलेला आहे तसाच सुंदर कॉरिडॉर आम्ही मुंबादेवीचा करतो आणि त्याच्यासाठी 220 कोटी रुपयाचा प्रकल्प हा आम्ही मंजूर केलेला आहे. महालक्ष्मी ह्या शहरावरच महालक्ष्मीचं वरदान आहे. हे शहर हे व्यापाऱ्यांचं, उद्योगपतींचं आणि बुद्धिमत्तांचं शहर म्हणून ओळखलं जातं. आणि ज्या महालक्ष्मीची कृपा या शहरावर आहे त्या महालक्ष्मीच्या विकासाचा आराखडा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यातलं 29 कोटी रुपयाचं टेंडर निघालेलं आहे. लवकरच आणि 31 कोटीचं टेंडर निघेल आणि महालक्ष्मीला गेल्यानंतर थोडासा सुखद असा धक्का आपल्या सर्वांना बसेल की त्या ठिकाणी लिफ्ट सुद्धा असेल, दर्शन रांग सुद्धा असेल. शेवटी आपली जी दैवत आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी मुंबईचा प्रगती होणार आहे. म्हणून 25 वर्ष राज्य करणाऱ्या लोकांना कधीही सुचलं नाही की या ठिकाणी महाविनायकाची झाली पाहिजे. आणि म्हणून आपण नुसतं म्हणतो की महाराष्ट्रातलं 2ऱ्या क्रमांकाचं तीर्थक्षेत्र हे सिद्धिविनायक आहे. शिर्डीच्या खालोखाल 2 नंबरला सिद्धिविनायकचा नंबर लागतो. पण त्या सिद्धिविनायकाला जे लाखो भाविक येतात त्यांच्या सोयी निर्माण व्हाव्या म्हणून 500 कोटी रुपयाचा आराखडा हा महाराष्ट्र शासनाने तयार केलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक्ट त्या ठिकाणी नेमणुकीचं टेंडर निघालेलं आहे आणि ज्यावेळेला हा आराखडा फायनल होईल त्यावेळेला ते सुद्धा तेजाने तळपून उठेल. आपण या ठिकाणी बाणगंगा तलाव आहे. बाणगंगा तलाव हे तर भूषण आहे मुंबईचं, पण अनेक वर्ष ते दुर्लक्षित होतं. त्याच्या विकासाचं काम सुरू झालेलं आहे. आपल्याला अनेक गोष्टी मी अशासाठी सांगतो की या गोष्टी तुम्हालाही माहिती नसेल कारण आम्ही काम करतो, आम्ही पब्लिसिटी करत नाही. सगळ्यात कमी पब्लिसिटी आम्ही करतो. कोळी लोकांनी मुंबई वसवली, त्या कोळी लोकांचे कोळीवाडे हे पूर्णपणे दुर्लक्षित होते. आज जर तुम्ही माहीमला गेला, आज तुम्ही वरळीला गेला तर छान छान मासे त्या ठिकाणी, आपल्याला किती लोक मासे खातात मला माहिती नाही, परंतु माहीमला मासे खाणारे जे प्रेमी आहेत ते रांगा लावून त्या ठिकाणी कोळीवाड्यामध्ये जातात. अशी सुंदर फूड कोर्ट्स त्या ठिकाणी बनवलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये मासे खाणं हे महत्वाचं नाही आहे, कोळी महिलांना रोजगार निर्माण करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आदरणीय गडकरी साहेबांकडे हे खातं होतं म्हणजे बंदर खातं होतं त्यावेळेला फिशिंग अनेक पोर्ट निर्माण झाली. परंतु मुंबईमध्ये एवढी मोठी मुंबई आहे, एकही आदर्श फिशिंग पोर्ट नाही आहे. ते पहिलं पोर्ट आम्ही या ठिकाणी वरळीला बांधतोय, त्याची सुरुवात झाली आहे. कप परेडचे जशी आम्ही सुधारणा ही दोन्ही कोळीवाड्यामध्ये केली तशी कप परेडच्या सुद्धा मच्छीमार नगरमध्ये केलेली आहे. तुम्ही कधीतरी जाऊन तिथं अवश्य बघितलं पाहिजे की कशा रीतीने लोकांचं जीवन बदललं जाऊ शकतं. ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कालाघोडा आहे, कालाघोडा हे काही दिवसांनंतर वॉकिंग ट्रेल बनणार आहे. आणि तिथं जसं युरोपियन कंट्रीमध्ये असतं की रात्रीच्या वेळेला यायचं, टेबल खुर्च्या ठेवायच्या, लोकांनी बसायचं, स्थानिक फूड, मग ते सारस्वत थाळी असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या जेवढ्या कम्युनिटीज आहेत तेवढ्या थाळ्या मुंबईमध्ये मिळतात. मुंबईमध्ये जेवढ्या थाळ्या मिळतात भारतामध्ये कुठेही मिळत नाही, तरी जगात कुठेही मिळत नाही. आणि ह्याचं उत्कृष्ट सांगायचं म्हणजे
गडकरी साहेब आपल्याला अधिक चांगलं सांगू शकतील की कशा रीतीने कुठे उत्कृष्ट जेवण मिळतं हे गडकरी साहेबांच्या व्यतिरिक्त कोण सांगू शकेल असं मला वाटत नाही. आणि स्थानिक लोकांचंच घेतात आणि कुठे उत्कृष्ट वडापाव मिळतो, कुठे उत्कृष्ट समोसा मिळतो हे गडकरी साहेबांच्या आणि कोणी तुम्हाला सांगू शकणार नाही ह्याची मला खात्री आहे. आणि म्हणून खाद्य संस्कृती मुंबईची आहे, परंतु मुंबईला आपण एक वेगळं शहर बनवतोय. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही न्यूयॉर्कला गेलात तर न्यूयॉर्कला सकाळच्या वेळेला सिटी बसेस येतात. सगळ्या सिनियर सिटीजनना ते डे केअर सेंटरला घेऊन जातात. अशा तऱ्हेची डे केअर सेंटर आपण मुंबईमध्ये बनवतोय. महिलांना त्या ठिकाणी त्यांचं कामकाज करता यावं म्हणून महिलांसाठी आपण वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अगदी चपाती करणाऱ्या महिलेपासून ते वेगवेगळ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना आपण कॉर्पोरेशन मधून जागा द्यायला लावल्या आणि तिथं त्यांचे उद्योगधंदे आपण एस्टॅब्लिश करून दिलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर कुठेही आपल्या केसेस असतात आणि त्याच्यामध्ये आर्बिट्रेशन करायचं असेल तर आपल्याला लंडन किंवा सिंगापूरला जायला लागतं. आम्ही अत्यंत उत्कृष्ट असं आर्बिट्रेशन सेंटर हे मुंबईला बांधायचं प्रस्तावित केलेलं आहे. आणि हा काही $1 बिलियन व्यवसाय असतो, कारण त्याची फी हे तिथं सेटलमेंट होणाऱ्या केसेसवर अवलंबून असतं. सर, मला सांगायला अभिमान वाटतो की मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी बेडन न्यूटनबर्गला गेलो होतो. तिथलं स्टुटगार्ट नावाचं शहर आहे आणि त्याच्याशी आमची सिस्टर सिटी आहे. आपण एवढं कल्चर सगळीकडे जगामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे, इंडियन कल्चर, की तिथली लोक असे म्हणतात की आम्हाला मॅनपॉवर लागली तरी ती भारतामधून पाहिजे. आणि तिथं आम्ही जो करार केलेला आहे, MOU केला 3 महिन्यापूर्वी, कारण जर्मन लोक फार सिस्टमॅटिक असतात, त्यांनी 1 वर्ष केलं सगळे डिटेल्स फायनलाइज करायला. आणि आता त्यांनी आमच्यावर MOU केलेला आहे. 4 लाख मुलांची मॅनपॉवर ही आपण जर्मनीला महाराष्ट्रामधून जाणार आहे. आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेलकम सेंटर्स केलेले आहेत. त्याला त्यांनी €50 मिलियन हे सँक्शन केलेले आहेत. मुलांना नुसता व्हिसा मिळणार नाही तर व्हिसा आणि फॅमिली व्हिसा सुद्धा एकत्र मिळणार आहे. आणि हे काय दुबईला जाऊन काम करण्यासारखं नाही आहे. इथं ज्या वायरमनला ₹30,000 पगार असतो त्याला ₹3 लाख महिन्याचा पगार मिळणार. शेवटी आपल्या मुलांना एक चांगला रोजगार निर्माण झाला पाहिजे. आज जगभरामध्ये मोदी साहेबांचं नाव आहे. इंडियन कल्चर, पूर्वी आम्ही परदेशामध्ये जायचो त्याला किती वेळा आपल्याला थांबवून ठेवलं जायचं. आज बघा, आज तुम्ही गेला की व्हिसा मिळतो. अनेक कंट्रीज ज्या डेव्हलप्ड आहेत त्यांनी व्हिसा ॲट अरायव्हल आपल्यासाठी केलेला आहे. आणि म्हणून एक गोष्ट सांगतो आणि माझं भाषण संपवतो, कारण आपण सर्वजण गडकरी साहेबांना ऐकायला आलेले आहेत आणि मला सुद्धा वाळकेश्वरला माझी दुसरी मीटिंग करायची आहे. मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ही जी मुलं जाणार आहेत या मुलांना नुसतं सेंटर ऑफ एक्सलन्स आणि त्यांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी आपण 18 माळ्याची इमारत ही वरळीला बांधतोय. त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि सर्वात शेवटी आम्ही मराठी आहोत आणि त्याच्यामुळे मराठी भाषा भवन एवढ्या छोट्याशा चिंचोळ्या जागामध्ये बांधणार होते. त्याच्या या बाजूला माझ्या एज्युकेशन डिपार्टमेंटची जागा होती, अर्थात मराठी भाषा माझ्याकडेच आहे, आणि दुसऱ्या बाजूला हायर अँड टेक्निकल एज्युकेशनची जागा होती. म्हणजे इथं ह्या जागेवर माझा अधिकार चालत होता, त्या बाजूला चंद्रकांत दादांचा अधिकार. आम्ही सांगितलं मराठीसाठी आम्ही दोन्ही जागांवरचा अधिकार सोडतोय. अतिशय भव्य सगळ्यात चांगली इमारत मरीन लाईन्सवरची ही मराठी भाषा भवन होणार आहे आणि 220 कोटी रुपये खर्च करून आपण ती इमारत बांधतोय. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं की तुम्हाला अभिमान वाटेल अशी मुंबई आम्हाला घडवून दाखवायची आहे. इथून तुम्ही कोस्टल रोडवरून गेला की अनेक लोक सांगतात की कोस्टल रोड आम्ही हे केलं म्हणून. प्लॅनिंग खूप लोक करतात पण इम्प्लिमेंटेशन करायला लागतं. सारखी खंडणी मागायला लागली तर कंपन्या काम करायला नकार द्यायच्या आणि त्याच्यामुळे खंडणी न बघणारं सरकार आलेलं आहे. ऑल्दो आम्हाला खोके म्हणतात, मी त्याशी त्यांना चॅलेंज दिलं होतं. मी साईबाबांचा भक्त आहे, साईबाबांच्या मंदिरामध्ये या. 50 खोके काय, ₹50 घेतलेले असले तरी मी माझ्या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजा. शेवटी मराठी मनुष्य स्वाभिमानी असतो. तुम्ही त्याला जर मातोश्री वर्षाच्या बाहेर मी आयुष्यात कधी उभा राहिलेलं नाहीये. कोणी मुख्यमंत्री असून दे, आमदार खासदारांना कधी वर्षाची दारं उघडी असतात. मी तर आमदार नसतानाच मला उघडी होती. तिथं जर महिन्याच्या महिने बाहेर आणि तुमच्या PA फोन करायचं आणि टेस्टिंग करून नंतर आतमध्ये या, हे आम्ही कधीही बघितलेलं नाही. आणि माणसाला स्वाभिमान असतो. त्याला पैसे कशासाठी पाहिजे असतात? आपल्या मतदारसंघामधले कामं करायला पैसे असतात. साहेब तर हजार कोटीचे रस्ते देतात. म्हणजे कोकणातला रस्ता दिलाय, कॉन्ट्रॅक्टर म्हणून मागे राहिलाय, नाहीतर दर गणपतीला लोक आम्हाला शिव्या घालायचे. खऱ्या अर्थाने गडकरी साहेब आले आणि बघा त्यांचं प्रेम कसं आहे. अनेक लोक विसरून जातात. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मोदी साहेब बाळासाहेबांना कधी विसरले नाहीत. कारण गडकरी साहेब त्यांची आणि जी बाळासाहेब यांची मिटिंग झाली मोदी साहेबांची UBTची, आणि
तर ती मी स्वतः त्याच्यामध्ये, मी साहेबांचा भक्त असल्यामुळे मला शक्य झालं, मी एकदम छोटासा कार्यकर्ता आहे. परंतु मोदी साहेब बाळासाहेबांची किती आठवण काढतात आणि किती रिस्पेक्ट देतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्याच्या विरोधात केवळ तिथं जाऊन सांगायचं की आम्ही इथं आल्याबरोबर महायुती स्थापन करू, आणि इथं आल्यानंतर, आणि आपले तर सगळ्यांशी चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे मी काय वाईट बोलणार नाही, पण पवार साहेबांना एखादी व्यक्ती भेटली की त्याचं मन कसं वळवायचं त्यांच्यासारखं चांगलं कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे तिथं बोलले, इथं आल्यानंतर महायुती करणार, प्रत्यक्षात केली नाही. आणि त्याच्यामुळे ती महायुती आम्हाला घडवायला लागली आणि महायुती झाली. म्हणून महाराष्ट्र आणि मुंबई एका वेगळ्या उंचीवर जाईल आणि मुंबईचं जे गतवैभव आहे ते मुंबईला प्राप्त होईल, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि म्हणून खोट्या प्रचाराला बिलकुल बळी पडू नका, नाहीतर आले असते ना शिर्डीमध्ये मला चॅलेंज स्वीकारून. कोणी येत नसतं, कोणी पैशासाठी विकलं जात नाही, परंतु स्वतःचा स्वाभिमान, हिंदुत्वाचा विचार हा सोडता येणार नाही. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, इलेक्शनला फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. एक काळ असा होता की कम्युनिस्टांची सत्ता ही मुंबई शहरावर होती, आणि कम्युनिस्टांची जिथे सत्ता होती तिथे जगातला कोणी मनुष्य इन्व्हेस्ट करत नाही. केरळचं उदाहरण घ्या, वेस्ट बंगालचं उदाहरण घ्या. या कम्युनिस्टांची मुंबईमधून हकालपट्टी बाळासाहेबांनी केली. आज त्यांचे तांबडे झेंडे ज्याला उभाटाच्या सभेमध्ये दिसतात त्याला आम्हाला वाईट वाटतं की महाराष्ट्राला कुठे तुम्ही घेऊन जाताय व्यक्तिगत स्वार्थासाठी. आणि असा एक काळ होता की ज्या वेळेला भारत पाकिस्तानचं मॅच झालं आणि भारत पाकिस्तानचं मॅच असलं आणि चुकून जर भारत हरला तर मुंबईच्या ठराविक भागामध्ये फटाके वाजवले जायचे. बाळासाहेबांनी ते 100% बंद केलं, हे बाळासाहेबांचं क्रेडिट आहे. आणि तीच फटाके वाजवणारी माणसं जर आज आम्हाला उबाटाच्या मिटिंगला दिसली तर मी तुम्हाला सांगतो, हे शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील बनवण्यामध्ये बाळासाहेबांच्या या 2 लढ्यांचा फार मोठा वाटा होता. आणि हे जर 2 लढे संपले तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून आपण घरात बसून राहिलो आणि उद्या आम्ही जाऊन फक्त मतदान करणार असं म्हटलं तर या विघातक शक्ती या मुंबईचा ताबा घ्यायला वेळ लागणार नाही. आज ज्यांच्या करंगडी धरून आपण त्यांना आतमध्ये घेतोय तेच उद्या तुमच्यावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही. ही मुंबईतली वस्तुस्थिती मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून सांगतो. जागृत राहा आणि बाळासाहेबांचा विचार टिकवा, मोदी साहेबांचा विचार टिकवा. कारण मोदी साहेबांनी जे केलं जगामध्ये कोणी केलेलं नाहीये. आज आपण ज्याला पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो त्याच्यामध्ये लोकांचे मोर्चे निघतात, कारण तिथे 200 रुपये पीठ आहे, 200 रुपये कांदा आहे, 300 रुपये लिटर पेट्रोल आहे. आणि ते काय घोषणा देतात की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे आणि आम्हाला भारतामध्ये परत जायचं आहे.